आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, विधानसभा निवडणुकांपूर्वीचं शेवटचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। सरकारला घेरण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची रणनीती ठरली। ड्रग्ज, हिट अँड रन, शेतकरी प्रश्न, नीट परीक्षा, पोलीस भरतीसह भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक। उद्धव ठाकरे स्वतः अधिवेशनात सहभागी होणार। 18व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार। पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभेचे नेते करणार राष्ट्रपतींचं स्वागत। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली। दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू। गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनीच मनोज जरांगेंना पुढे उभं केलं। ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप। पुण्यातील पोर्श कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप। कोर्टाच्या निकालाकडे लक्ष। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी। रोज 30 मिनिटं पत्नी आणि वकिलांना भेटण्यासाठी मुभा, तर औषधं आणि घरच्या जेवणाचीही परवानगी। सॅम पित्रोदा पुन्हा एकदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी। काँग्रेस अध्यक्षांकडून पुन्हा पित्रोदांची नियुक्ती। दक्षिण भारतीयांबाबतच्या वक्तव्यानंतर दिला होता राजीनामा। T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलसाठी भारत आणि इंग्लंड सज्ज। 2 वर्षांपूर्वींच्या पराभवाचा वचपा काढण्याची भारताला संधी, मात्र सामन्यावर पावसाचं सावट। अवमानकारक खटल्याप्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाची नोटीस। राहुल गांधींना 2 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। राहुल गांधींनी अमित शहांविरोधात केली होती आक्षेपार्ह टिप्पणी। केरळमध्ये मान्सूनच्या कोसळधारा, जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। एर्नाकुलम शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप। ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांना तलावाचं स्वरूप। पाण्यातून वाट काढत वाहन चालकांची मोठी कसरत। रील बनवताना कोसळली वीज। बिहारच्या सीतामढीमधील घटना। रील बनवणारी मुलगी थोडक्यात बचावली। आता एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम कार्ड घेता येणार। चुकीच्या पद्धतीने सिम कार्ड घेतल्यास 50 लाखांचा दंड। नवा दूरसंचार कायदा आजपासून लागू। वर्ल्ड कप सेमीफायनलच्या आधी सूर्यकुमारला धक्का। फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण। ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड अव्वल स्थानी। भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर। 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा। हरमनप्रीत सिंग करणार भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व। विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा द फॅमिली स्टार चित्रपट OTTवर प्रदर्शित होणार। 28 जूनला OTTवर चित्रपट पाहता येणार। युक्रेन युद्धात आतापर्यंत 19,000हून अधिक लोकांचा मृत्यू। रशियन राजदूत रॉडियन यांची माहिती। सत्तासूत्र युक्रेनच्या जनतेच्या हाती जात नाहीत तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही, रॉडियन यांचा इशारा। केन्यातील निदर्शनं आणि हिंसाचारानंतर नवीन कर विधेयक मागे। केन्याचे अध्यक्ष विल्यम रुटो यांची घोषणा। नवीन कर विरोधात हजारो लोक उतरले होते रस्त्यावर।